साठी घेतलेला श्लोक ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय चौथ्या अध्यायामधील 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकाद्वारे भगवंत अर्जुनाला ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगता आहेत। का त्याचं कारण असं आहे, जोपर्यंत जीवाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तो जीव अज्ञानात खितपत असतो आणि अज्ञान हे घातक असतं। घातक अज्ञानाला जर दूर करायचं असेल तर त्याला ज्ञानाची जोड द्यावी लागेल आणि ते ज्ञान प्राप्त करण्याचं साधन एक संत आहेत। तत्पूर्वी काही गोष्टींचा पर्याय तसा प्रतिवर्षाप्रमाणे भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी गुरुवरे माऊली मास्तर बाबा खायदेकर, वैकुंठवासी गुरुवरे वरदाजी महाराज वंडरकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असणारा हा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र सडगाव ते श्री क्षेत्र मेहूण आदिशक्ती मुक्ताई दर्शन पायी दिंडी सोहळा आणि या धुळे शहरामध्ये येऊन पोहोचलेला आहे। हा तिसरा दिवस आहे। या तिसऱ्या दिवशी सकाळचा चहा पाण्याचा हा ठेपा आमचे आदरणीय असणारे हरिभक्त माले महाराज यांच्याकडे ठेप आलेला आहे। तसा हा ठेपा ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे होता, परंतु काही कारणास्तव तो इकडे बदलण्यात आला असो त्या निमित्ताने का असेना एक प्रवर्तन रूपी सेवा माझ्या हॉटेल आलेली आहे। या श्लोकाद्वारे भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत आणि सांगतात की अर्जुना, तू जीवनामध्ये ज्ञान प्राप्त कर, कारण ज्ञान म्हणजे साक्षात भगवंत ज्ञानाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही। ज्ञान हे अतिशय पवित्र आहे। ज्ञानासारखं पवित्र या जगामध्ये काहीही नाही। नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मिह विद्यते। पवित्र आहे ज्ञान। ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक आटापिटा करावा लागत असतो, 12 वर्ष अभ्यास करावा लागत असतो। आज तो अभ्यास परिपूर्ण झाला तर ते ज्ञान प्राप्त होते, नाही का। संतांकडे जावं लागत असतं, संतांची सेवा करावी लागत असते। संतांची सेवा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते ज्ञान प्राप्त होत नाही। गुरुची सेवा करावी लागत असते। सेवा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। जोपर्यंत सेवा नाही तोपर्यंत ज्ञान नाही। सेवा केल्याशिवाय काहीच मिळत नाही का। सेवा प्रत्येकाला करावी लागत असते, पण सेवा करताना कोण कुटुंबाची करतो, कोण देशाची करतो, कोण देवाची करतो। प्रत्येकाचा सेवा करायचा हा विषय वेगळा आहे। आपण सगळेजण कुटुंबाची सेवा करतो ना, नाही का। कुटुंबाची सेवा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कुटुंबाची सेवा करतो। ही कुटुंबाची सेवा करता करता तुकाराम म्हणतात, ही सेवा करताना देवा मी तापलो आता या सेवेपासून परावृत्त कर, आज तुझ्या सेवे मला